हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भगवान शंकराचा महादेवाचा रुद्राभिषेक कसा करायचा. त्याचं निमित्त आहे महाशिवरात्र. तसं तर आपण सोमवार असू दे, शिवरात्र असू दे किंवा श्रावणी सोमवार असू दे, शनिवार असू दे, तर तेव्हाही रुद्राभिषेक आपण करत असतो. परंतु या वर्षातली जी महाशिवरात्र असते तर ती खूप महत्त्वाची असते. आणि ती का महत्त्वाची? कारण त्या दिवशी भगवान शंकराचं माता पार्वतीशी विवाह झालेला असतो. ही पण एक आख्यायिका आहे आणि ही पण त्याच्यातली कथा आहे. तर आपण रुद्राभिषेक करावा. रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्याला अनंत पटीने वेगवेगळे फायदे होतात. आता आपल्याला संसारात खूप अडचणी असतात, एक अन दोन आपण सांगू शकत नाही. म्हणजे जसं की नोकरी न मिळणं, विवाह न जुळणं किंवा आजारपण किंवा अपयश, हे जे काही आहे ते सगळे आपण भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आपल्याला त्या गोष्टीमधनं, अडचणीतनं आपण दूर होऊ शकतो. आपल्या जीवनातील त्या अडचणी दूर होऊ शकतात. आणि शंकराची पूजा करणं फार अवघड नाही आहे. फक्त तो रुद्राभिषेक, आता रुद्राभिषेक म्हटलं की आपल्याला वाटतं खूप मोठा असेल, खूप काहीतरी, किती ते माझ्याकडनं नाही होणार. तर असं काही नाही आहे. तुम्ही करून बघा. खूप छान असा सुंदर रुद्राभिषेक आहे. फार फार तर 1 तास लागेल, जास्त वेळ लागणार नाही. सेवा जरी 1 तासाची, पण त्याचं फळ अनंत आहे. आता तुम्ही त्या एवढी 1 तास तर देऊ शकतात ना भगवान शंकराच्या पूजेला, सेवेला. आणि आपण खूप बहुमूल्य अशा गोष्टी भगवान शंकराकडनं मागत असतो. ते धूप लावला आहे त्याच्याने खूप त्रास होतोय, बोलायला प्रॉब्लेम येतोय, बाकी काही नाही त्रास म्हणजे. तर तुम्ही अशा पद्धतीने रुद्राभिषेक करा. रुद्राभिषेक हा कसा करावा मी तुम्हाला दाखवणार आहे. पण असं तर महाशिवरात्र निमित्त आपल्याला रुद्राभिषेक बघायचा आहे, तर तो कसा करायचा मी ते तुम्हाला दाखवते. अत्यंत साधा, सिंपल, सोपा आहे. फक्त 1 तास द्यायचा आहे तुम्हाला. आपण जर 1 तासाची सेवा केली तर खूप अतिशय म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला फायदा होतो. आणि आपण जसं मंदिरात जातो, उद्या तर मंदिरात जायचंच आहे आपल्याला, कारण की सगळेच जाणार महाशिवरात्र असल्यामुळे. पण आपल्या घरात, आपल्या देवघरात जी शिवपिंड आहे तिचा पण अभिषेक झाला पाहिजे. कारण वर्षभर आपण तिला पण पूजत असतो. आणि जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण होतं, हे तुम्हाला माहितीच असेल. पण जेव्हा मग त्यामुळे आपण रुद्राभिषेक जर आपल्या पिंडीवर केला तर ती खूप प्रसन्न आणि अशी सात्विक वाटते. देव तर तसे सात्विकच असतात, पण आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, आपण वेळोवेळी अभिषेक केला तर त्या मूर्तीतलं देवत्व जागृत होतं. ते देवत्व जागृत होण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे. आणि रुद्राभिषेकचं तीर्थ इतकं महत्त्वाचं आहे. ते तीर्थाची बॉटल भरून घ्यायची आहे. बॉटल भरल्यानंतर ते तीर्थ तुम्ही म्हणजे दररोज एक तीर्थ घ्यायचं आहे. बॉटल भरून फ्रीजमध्ये ठेवा. दररोज थोडंसं तीर्थ, 2 चमचे, 1 चमचा आपण घ्यायचं आहे. आजारी माणूस असेल तुमच्या घरी तर त्याला द्यायचं आहे. तुमच्याकडे कसं असतं ना, आपल्याकडनं रोज रुद्राभिषेक करणं होत नाही. अशा विशिष्ट तिथीलाच आपण करतो. आणि जेव्हा आपण रुद्राभिषेक केलेला असतो तर ते तीर्थ आपण फ्रीजमध्ये ठेवून आपण 8 दिवस वापरू शकतो. असं तुम्ही दर सोमवारी करू शकता किंवा आपण ते तीर्थ वापरू शकतो. असं तुम्ही दर सोमवारी करू शकता. दर सोमवारी नाही जमेल, 15 दिवसांनी जमेल, पण जेव्हा जमेल तोपर्यंत तुम्ही ते तीर्थ तुमच्या फ्रीजमध्ये ठेवू शकता. आणि रोज ते चमचाभर आपण तीर्थ घेऊ शकता. आणि आपल्याकडे जे कोणी आजारी असेल किंवा लहान मुलं असतील त्यांनाही ते तीर्थ प्राशन करायला द्यायचं. त्या तीर्थाने तुमचं मन शांती मिळते, आजारपण कमी होतात, चिडचिड कमी होते, असं आहे. आणि आता तुम्हाला वाटेल की या तीर्थाने एवढा फरक पडतो का? आता पडतो. त्याच्यासाठी तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वासाशिवाय कुठलीही गोष्ट नाही. आणि जेव्हा आपण आता उद्या मंदिरात जातो, मंदिरात गेल्यावरही आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. का तर शिव आणि जीव, जीवाशिवाची भेट होते. जीवाशिवाची आत्मा काय आहे? आपला परमात्मा आहे. तर आपल्यामधला जो परमात्मा आहे तो, आपल्यामधला आत्मा आहे तो मंदिरातल्या परमात्म्याशी भेटतो, म्हणजे जीवाशिवाची भेट होते. त्यामुळे आपल्याला खूप प्रसन्न वाटत असतं. तर उद्या तुम्ही जेवढे लवकरात लवकर जाऊन मंदिरात सेवा केली तर खूप चांगलं. मंदिरात अभिषेक तुम्ही एकदम सकाळी करू शकता, अगदी 4 वाजेला सुद्धा, किंवा संध्याकाळी पण प्रदोषकाळी आपण अभिषेक करू शकतो. तर रुद्राभिषेक कसा करायचा ते तुम्हाला दाखवते. चला तर मग.
समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली. अमृताचे पान सर्वांनी केले, पण जेव्हा त्याच मंथनातून विष निघाले तेव्हा सर्व दूर झाले. त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान शंकराने हे विष प्राशन केले. अमृत प्राशन करतो तो देव, विष पान करतो तो महादेव. म्हणून भगवान शंकराला निळकंठ असे म्हणतात. भगवान शिवावर होत असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची अशा पद्धतीने सेवा करावी, तर रुद्राभिषेक करावा. त्याने आपल्याला भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्याला लाभ होतो. तर त्याच्यासाठी आपण बघतोय साहित्य काय काय घेतलं ते. आणि हे नित्यसेवेचं पुस्तक आपल्याला लागतं. त्याच्यात रुद्राभिषेकचं पूर्ण रुद्र दिलेलं आहे. तुमच्याकडे दुसरं पुस्तक असेल तेही घेऊ शकतात तुम्ही. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपल्याला हे साहित्य घेतलं आपण. अभिषेक पात्र आणि म्हणजे पळी भांडं घेतलं आहे मी, अभिषेक पात्र घेतलं आहे, अत्तर घेतलं आहे. अत्तर वापरायचंच देवांना. परत फुलं, पाणी घेतलं, त्याच्यात तुळशीपत्र टाकलं आहे, तुपाचा दिवा, हळदी कुंकू, अष्टगंध आणि हे भस्म. हे बघा अभिषेक पात्र, हे सगळं साहित्य घ्यायचं. तांबणात पिंड घ्यायची. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की त्याचा आधी दुधाने म्हणजे कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपण पिंड घ्यायची तांबणात आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे सुरुवातीला. मग कच्च्या दुधाने. दूध हे तापवलेलं नसावं हे लक्षात घ्या बरं का नेहमी, की दूध गरम केल्यानंतर मग कधीच अभिषेकला वापरायचं नाही, कुठल्याच मूर्तीसाठी वापरायचं नाही. तर कच्च्या दुधाने करायचा. त्याच्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा. हे बघा. आणि म्हणजे व्यवस्थित तुमच्याकडे जर पंचामृत असेल ते पण वापरू शकता तुम्ही. परत तुम्हाला सांगू, पंचामृत किंवा वेगवेगळं जरी मध, तूप जे काही असेल ते तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ते अभिषेक केलेलं सुरुवातीला कच्च्या दुधाचं ते काढून पिंड स्वच्छ करून नवीन एका स्वच्छ तांबणात घ्यायची आणि अभिषेक पात्र घ्यायचे. तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही ना पळी भांडं घेतलं तरी चालेल, पण अभिषेक पात्र घेतलं तर आपल्याला सेवा व्यवस्थित करता येते. आणि जेव्हा अभिषेक म्हणजे आपण स्तोत्रमंत्र म्हणतो ना, की बिलकुल गॅप होत नाही जेव्हा आपल्याला स्तोत्रमंत्र म्हणायची वेळ येते. तर त्याच्यानंतर काय काय म्हणायचं आहे आता आपल्याला हात जोडून. सगळ्यात आधी आपण स्वामी स्तवन म्हणायचं, मग गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं, त्यानंतर रुद्रपठण करायचं. रुद्रपठण केल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र 1 वेळा, संजीवनी मंत्र 11 वेळा, लक्षात घ्या व्यवस्थित, अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा, श्री कालभैरवाष्टक स्तोत्र 1 वेळा, शिव कवच स्तोत्र 1 वेळा, शिव महिन्म स्तोत्र 1 वेळा, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र 1 वेळा, श्री राम रक्षा 1 वेळा, श्री सुक्त 1 वेळा, शिव अष्टोत्तर नामावली 1 वेळा, म्हणजे जी 108 नामावली आहे भगवान शंकराची ती 1 वेळा. आणि शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. अशा पद्धतीने आपण अभिषेक करायचा आहे. आणि नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर, की आता आपण जे तीर्थाचं पाणी ना ते काढून घ्यायचं, पिंड अशी पुसून घ्यायची कोरडी, आणि मग तिचं पंचोपचार पूजा करायची. पंचोपचारमध्ये हळदी कुंकू जे आपण पार्वती मातेची जागा असते तिथं लावायचं आहे, व्हायचं आहे. मग भस्म व्हायचं आहे. भस्म भगवान शंकराला किती प्रिय हे आपल्याला नवीन सांगायलाच नको. त्यानंतर अष्टगंध आणि अशा पद्धतीने बेल फूल. माझ्याकडे कसं बेल आणलेले नव्हते मी, त्यामुळे माझ्याकडे त्या दिवशी बेल नव्हतं. तर मग तुम्ही बेल आणा. 108 नामावलीला 108 बेल असले अतिउत्तम, नसले तर किमान 21 तरी आणा. आणि नंतर काय करायचं आहे की शेवटचा बेल हातात 21 नामस्मरण करताना 20 झालं की शेवटचं आपल्याजवळ जेवढे बेल असतील ना त्यातलं शेवटचं बेल आपण हातात धरून ठेवायचं आहे आणि फक्त नामावली म्हणायची आहे. त्यानंतर तो शेवटचं नाम झालं 108 वेळा झालं केल्यानंतर 108 वेळा नावाला ते बेलपत्र पिंडीवर व्हायचं. तर माझ्याकडे चांदीचं बेलपत्र होतं, मग मी तेच वाहिलं आणि फुलं वगैरे अशी पूजा केली. त्यानंतर आपण धूप दीप हे सगळं दाखवायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीला. आणि नैवेद्य दाखवताना असं स्क्वेअर करून घ्यायचं आहे भरीव. बघा मी तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यावर आपण खडीसाखरेची वाटी किंवा फळं असतील ते ठेवायचे आणि पाण्याला पण मंडल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दक्षिणा
विडा हे सगळं आपल्याला फळे हे ठेवायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीला. अशा पद्धतीने आपण अभिषेक करायचा आहे. मग ही पूजा झाल्यानंतर तुम्ही आरती करायची आहे शंकराची, जी तुम्हाला येत असेल ती. तर धूपदीप मी दाखवून दिलं होतं. आणि मग आरती करायची आहे. लवतवती विक्राळा करा किंवा जी शिवार शंकर ती पण करू शकता. जय शिव ओंकार आहे ना, ती पण करू शकता किंवा लवतवती विक्राळा ब्रह्म ती पण करू शकता, जी तुम्हाला वाटेल. त्यासोबत मी अत्तरसुद्धा लावलं आहे भगवान शंकराच्या पिंडीला. देवांना अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे नेहमी पूजेमध्ये अत्तर हे वापरलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण रुद्राभिषेक केला. तर आजचा जो अभिषेक आहे किंवा जी माहिती आहे तुम्हाला कशी वाटली, तर आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आपल्या चॅनलवर अध्यात्माविषयी माहिती मी देत असते. स्वामींच्या सेवेविषयी नेहमी मी माहिती देत असते माझ्या चॅनलवर. तर त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आला की तो लगेच मिळत जाईल. तर या पद्धतीने आपण पूजा केली. तर तू कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कोणी मैत्रिणी असतील त्यांनाही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या सेवेचा लाभ येईल आणि होईल आणि तेही छानपैकी सेवा